नमस्कार मंडळी, तुमच्या भावाने परत नवीन चॅलेंज घेतलाय. 12,000 कॅपिटल पासून कसं 1,00,000 कॅपिटल बनवायचं हे आपण आज आपला पहिला दिवस आहे. चला, आपण एंट्री केली होती HDFC मध्ये आणि आपण मस्त पुट घेतला होता. का बरं? तर बँक निफ्टी मस्त पडत होता ना. तुम्हाला तर माहिती आहे, बँक पडल्या म्हणजे HDFC पण पडणार. कारण की काय, बँक कनेक्ट आहे ना भाई बँक निफ्टीला. त्यामुळे आपण मस्त ट्रेड घेतला आणि आपली स्ट्रॅटर्जी एकदम फिक्स होती. म्हणून त्यामुळे आपण ट्रेड घेतला आणि मला माहित होते की आपली स्ट्रॅटर्जी सक्सेस होते. ते भले 100 भेटो का 200 भेटो, पण स्ट्रॅटर्जी सक्सेस होते ना, याला महत्व आहे. बघता बघता काय, मी मस्त ग्रीन कॅन्डल क्लोज झाला, पण ते काय करत होतं, मार्केट मस्त 27-50 27-50 हेच खेळत होतं. मी बोललो भाई पहिले स्टॉप लॉस लावून घेऊ. 15.90चा स्टॉप लॉस लावून दिला. म्हटलं डोक्याला ताण नको नंतर. बघतो तर काय, मार्केट मस्त चाललेलं होतं. 16.6 165 रुपये प्रॉफिट दाखवत होता. मी बोललो वा, अजून थोडा जर वरती गेला ना, 550 क्वांटिटी होती. मी बोललो 1 रुपये पण आपला वाढला तरी पण आपल्याला चांगला प्रॉफिट होईल. मग विचार केला, परत स्टॉप लॉस चेंज केला, 15.70चा लावून दिला. म्हटलं घाई गडबडमध्ये आपण ऑफिसमध्ये असतो. ऑफिस प्लस ट्रेडिंग जर्नी खूप डेंजर असते मित्रांनो, कारण मला इकडे पण लक्ष द्यावं लागतं, तिकडे पण द्यावं लागतं. त्यामुळे मला जेवढं मॅनेज होईल मी तेवढं तुम्हाला शेअर करतो. 220 रुपये लॉस दाखवतो आपल्याला. बघूयात आपण हळूहळू पुढे काय होतं. आणि मित्रांनो, मार्केट एकदम सिम्पल मी ॲनालिसिस केली होती. इथं ट्रेडिंग असं होतं, म्हणजे माझी स्ट्रॅटर्जी अशी होती. बँक निफ्टी मायनसमध्ये होता 200-300 पॉईंट. मी तवर आपला जो HDFC होता तो नॉर्मल चाललेला होता आणि जास्त मुवमेंट पण नव्हती. आणि प्रीमियमला तर मुवमेंटच वाढत नव्हती. त्यामुळे कदाचित आपला स्टॉप लॉस हिट नको व्हायला. बघूयात आपण काय होतं. 275चा लॉस तर चालू आहे आपल्याला. बघितलं ना, पहिले कसं ग्रीनमध्ये होतं मार्केट, नंतर कसं लॉसमध्ये चाललं. आणि एक चांगला 9 EMA सपोर्ट घेतला आहे मित्रांनो मार्केटने मस्तपणे एकदम. बघूयात आता काय होतं आपण पुढे. मार्केट वॉच तर करतोय आपण. चांगला प्रॉफिट दाखवला तर आपण एक्झिट होऊन जाऊ. तुम्हाला तर माहिती आहे, आपण जास्त लालच करत नाही. कारण की पहिले आपल्याला कॅपिटल सेव्ह करायचे, बाकी गोष्टी नंतर. मेन तर तुम्ही पण, मी तर हेच बोलतो, पहिले कॅपिटल सेव्ह करा, बाकी नंतर. मित्रांनो, हा रेजिस्टन्स झोनला आहे. जर रेजिस्टन्स झोनच्या वरती जर क्लोज झाला मस्त, पण एकदम भारी मुवमेंट येऊ शकते. पण आता तो रेड कॅन्डल दाखवतोय. चला, आपला प्रॉफिट पण 55 रुपये आला. 275 मायनस होता. तिथून मार्केट किती चांगला मुवमेंटला आलंय. स्टॉप लॉस थोडा चेंज करूया असं वाटतंय मला, पण ठीक आहे, 15.90चाच ठेवूया मला असं वाटतंय. मॉडिफाय केला आपण नंतर. 137.192 रुपये मायनस दाखवतोय, बघितलं तुम्ही. आणि ज्या झोनला माझी स्ट्रॅटर्जी वर्क करते ना, त्याच झोन पासून टर्न मारतोय, बघू शकता तुम्ही. आणि तुम्हाला पण जर ही स्ट्रॅटर्जी शिकायची असेल ना, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मेसेज करा. मी तुम्हाला ही स्ट्रॅटर्जी कशी यूज होते, काय होते, सगळं सांगतो. आणि मित्रांनो, आपण एकदम रिअल ट्रेडिंग दाखवतोय. तुम्हाला तर माहिती आहे, काहीच फेक नाही. म्हणून आपल्या चॅनलला नक्की जास्त सपोर्ट करा, जेणेकरून आपला चॅनल फेमस होईल आणि तुम्हाला नवनवीन गोष्टी बघायला मिळेल की कमी कॅपिटलपासून कसं आपल्याला ग्रोथ होता येईल. HDFC तसं आपल्याला सपोर्ट करतोच. व तुम्हाला तर माहिती आहे, आपले याच्या मागचे 2-3 ट्रेड पण मस्त होते. 302 रुपये प्रॉफिट दाखवतोय, बघितलं किती चांगला प्रॉफिट दाखवतोय. स्टॉप लॉस चेंज करूया, 17.10ला लावूया. म्हणजे कॉस्ट टू कॉस्ट थोडे 200-300 रुपये भेटले तरी चालेल आपल्याला. कारण की जर फॉल आला मोठा तर जास्त प्रमाणात येऊ शकतो. त्यामुळे मी रिस्क नाही घेणार. आपला कॅपिटल सेव्ह करायला बघेल. HDFC बघूयात, सपोर्ट झोनच्या, रेजिस्टन्स झोनच्या वरती आहे. पण मी जी लेवल मार्क केली ना मित्रांनो, 9 EMA तो क्लोज खाली देतोय आणि 5 मिनिटात दाखवतोय तो मल्टिपल टाइम सस्टेन झोनमध्ये. ठीक आहे, बघूयात काय होतं. चला, आपला स्टॉप लॉस हिट झाला. 165 रुपये प्रॉफिट झाला आपल्याला, कमी नाही. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला ट्रेड.